आणि मुंबईकरांवरती सध्या एक प्रकारे दुहेरी संकट आहे। नुकतीच आपण मान्सून डिले झाल्याची बातमी बघितली, यामुळे पाणी टंचाईचा सामना मुंबईकर करतातच आहेत। पण मुंबईकरांची लाईफलाईन असलेली बेस्ट बस व्यवस्था सुद्धा सध्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पुरती कोलमडलेली आहे। दुसऱ्या दिवशी सुद्धा हा संप कायम राहिल्यामुळे मुंबईकरांचे हाल होत आहेत। यामुळे प्रशासनाने कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे। बेस्टच्या कर्मचाऱ्यांना मेस्मा अंतर्गत कारवाई करण्याची नोटीस बजावली गेली आहे। सोबतच प्रवाशांचे हाल कमी करण्यासाठी अतिरिक्त बसेस सोडल्या जात आहेत। दरम्यान संपाच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी तणावाचं वातावरण पाहायला मिळालं। दगडफेक, टायर पंक्चर करणं, बसेसच्या काचा आणि आरसे फोडण्याच्या घटनांमुळे 26 बसेसचं नुकसान झाल्याची माहिती मिळते। तर बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा दुसरा दिवस आहे। बेस्टच्या खात्यात हजारो बसेस आहेत, पण केवळ 48 बसेस या कालपासून रस्त्यावरती धावू शकलेल्या आहेत। या पार्श्वभूमीवरती बेस्टचं सर्वात मोठा आगार अशी ओळख असलेल्या वरळी बस डेपोतनं आज एकही बस बाहेर पडलेली नाही आहे। बस सेवा ठप्प असल्यामुळे प्रवाशांना टॅक्सी, रिक्षा आणि खासगी वाहनांवरती अवलंबून राहावं लागतंय।